श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 7 वाजले होते. रुद्राचे पप्पा 9 वाजता येतात, त्यामुळे माझी स्वयंपाकाची गडबड चालू होती. त्यात आता संक्रांत जवळ येते, त्यासाठी रुद्राला मी ज्वेलरी बनवत होते, त्यामुळे उशीर झाला जास्तच. थंडी वाजत होती, म्हटलं चहा आणि बिस्किट खावं आणि मग स्वयंपाकाला सुरू करावं. आज काही भाजीला नव्हतं, मग म्हटलं टोमॅटोची चटणी करावी. मग म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करावी. तोपर्यंत चहा गार झाला, त्यामुळे मी नंतरनं गरम करायला ठेवला. म्हटलं तोपर्यंत टोमॅटो कट करून घेते. रुद्राच्या पप्पांनी लाल कलरचे टोमॅटोच आणले नाहीत, थोडीसे हीच आणले, कारण इथं गारवा खूप आहे, त्यामुळे पिकलेच नाहीत टमाटे. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आता तेच आपले ऑरेंज कलरचे झालेत तसेच आपण करावे. माझं आपलं चाललं होतं काम करत करत बिस्किट खाणं. तुम्हाला बिस्किट खायला आवडतं का? मला तर खूप आवडतं. मी रुद्राला बिस्किट आणलेलं मीच खाऊन टाकते, कारण मला खूप आवडतं. रुद्राचे पप्पा म्हणतात की रुद्राला आणलेलं तूच खाऊन टाकते, मग काय करणार, आवड आहे ना. तर माझं चाललं होतं चहा करत करत, चहा पेत पेत. तोपर्यंत कांदा कट करून घेतला, कढईमध्ये टाकला, राहिलेले टोमॅटो कट केले. ही टोमॅटो चटणी एकदा करून बघा तुम्ही, खूप मस्त लागते आणि जास्त टाईम पण लागत नाही. कांदा टाकला, त्याच्यानंतर तेल टाकलं, कोथिंबीर पण चिरून घेतली मी पटपट. ते कोथिंबीर नंतरनं धुवून घ्यायची, कारण की बाजारातनं आणल्या कोथिंबीरमध्ये पाणी असतं, मग ते खराब पाण्याने धुतली जाते, त्यामुळे मग आपण घरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्याचा मस्तपैकी कांदा फ्राय करून घेतला. त्याच्यामध्ये मी आता जिरे टाकणार आहे. मला किचन कट्ट्यावर थोडी पण म्हणजे घाण आवडत नाही. थोडं जरी पाणी पडलं तरी नको वाटतं, म्हणजे असं किचकिचल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी पूर्ण पाणी स्वच्छ करूनच घेते. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकले, हळद टाकले, गरम मसाला टाकून घेतला. ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे. टोमॅटो बारीक कापून घ्यायचे, पण मी जास्त गडबडीत असल्यामुळे असे मोठे मोठे कापलेत. आपण बारीक पण कट करून घेऊ शकतो. मोठ्या गॅसवर कसं पटकन करपून जाते, त्यामुळे छोट्या गॅसवर ठेवून दिलं. म्हटलं ते शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. मला पाटीमध्ये कणिक मळायला आवडतं, त्यामुळे मी पाटीमध्येच मळते, कारण पटकन पण मळता येतं, ते आजूबाजूला सांडत पण नाही. थंडी खूप आहे, त्यामुळे खूप असं नको नको वाटते काम करायला, तरी पण करावं लागतं. हात असे थंड थंड पडून जातात. असं इथलं वातावरण इतकं थंड आहे, जास्तीत जास्त आपल्या इकडं 25 ते 25 ते 20पर्यंत येऊ शकतं, पण इथे म्हटलं तर 5-6 असे डिग्री सेल्सिअस वातावरण आहे, त्यामुळं खूप थंड आहे. नको नको वाटते. 2-2 कपडे घातले तरी थंडी वाजते आहे हाताला, तर नको नको वाटते. रुद्र झोपला आहे, तोपर्यंत म्हणलं पटपट काम करून घ्यावं. कणिक मळून झाले. आता तवा ठेवला गॅसवरती. आता पटपट चपाती करून घेते मी, तोपर्यंत रुद्र उठेल, कारण लहान बाळाला सांभाळत काम करायचं म्हणलं ना, आईची खूप धावपळ होते. तुमची पण तशीच होत असेल, कारण सगळ्यांच्या बाबतीत असं होते की लहान मुलाला घ्यायला कोण नसेल ना, तर खूप धावत पळत स्वयंपाक करायला लागतो, कारण त्याची स्वारी उठली की आपलं काहीच काम होत नाही. मला ना असं चपाती खूप मोठी लागते, गोल लागते. इथे पंजाबमध्ये ना चपाती बनवत नाहीत, फुलके बनवतात, पण ते खूप छोट्या प्लेटीसारखे असतात. पण मी आपलं मोठी चपाती बनवते, कारण आपल्याला सवयच आहे महाराष्ट्रामध्ये की मोठी चपाती असली म्हणजे मोठी चपाती खायची सवयच आहे.
त्यामुळे मी मोठे मोठे चपाती बनवते. रात्रीच्या वेळेस जास्त जेवण जात नाही, त्यामुळे मी फक्त 4च चपाती बनवते. ते 2 खातात, मी 2 खाते. रुद्रमध्ये आधी उठला तर रुद्र उठला तर तो पण कोरभर का होईना खातो चपाती. त्याला सवय लावली आहे मी चपाती खायची. कारण की घरातलं पौष्टिक अन्न असतं, बाहेरचं दिलं तर खातात लेकरं, पण रुद्राला मी सवय लावली चपाती खायची, त्यामुळे तो खातो चपाती. वरचं काय खायला द्यायचं म्हणलं बाकीचं तर लहान मुलांचं मला कळतच नाही. रुद्राला ना भात फक्त आवडतो, डाळ मुगाची थोडीफार मनाला आली तर खातो. काय द्यावं हेच सुचत नाही लहान मुलांना. त्यात रुद्राचे खूप नखरे असतात. आता माझ्या चपाती झाल्यात. गॅसमध्ये जर बंद केला ना नंतर चालतच नाही. काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती. मला पटपट आवरून नंतर संक्रांतीचे रुद्राची ज्वेलरी बनवायची राहिली आहे, ते बनवायची आहे. खूप थंडी वाजते इथे. चपाती बघा कशी टम्म फुगली आहे. चपाती फुगली ना खूप मस्त लागते. तिचं पापड वगैरे आला ना. रुद्राचा आवाज आला, रुद्र उठून बसलाय बघा. झालं तर माझं सगळंच काम बिघडून गेलं. तर रुद्राला कमरेवर घेऊनच काम करावं लागते आता. त्याला चपाती दिली आहे, चपाती खायला पण खाली पडली आहे. खूप कसरत करायला लागते एका लहान बाळाला घेऊन स्वयंपाक करायला. आता त्याला कमरेवर घेऊन, आता एकच चपाती राहिली, आता कसं करूया. मग म्हणलं चला त्याला कमरेवर घेऊनच करते, कारण की उशीर खूप झाला आहे. 9 वाजत आले आहेत. रुद्राचे पप्पा येतील तर त्यांना सर्दी झाली आहे, त्यामुळे घरी आल्यानंतर मी परत त्यांना रुद्राला घेऊन बसा म्हणलं तर ते चिडतील. त्यामुळे म्हणले चला आपणच करून घ्याव्या. हे असं असतं बघा आमचं. आई होणं सोपं नाही आहे, एका लहान बाळाला सांभाळणं पण खूप सोपं नाही आहे. तुम्ही बनवलेली टोमॅटो चटणी नक्की ट्राय करा. खूप मस्त लागते आहे. का रुद्र कमरेवर पण खूप बसत नाही आहे, खाली घसरला जातोय. काही करणार. आम्ही दोघंच राहतो ना, त्यामुळे रुद्राला घ्यायला कोणीच नाही आहे. आणि शेजाऱ्यांकडे दिल्यानंतर रुद्र थांबत पण नाही आहे, कारण त्याला सवयच नाही आहे ना. लहानपणापासून तो माझ्याचपाशी असल्यामुळं सवयच नाही आहे. आता त्याला कट्ट्यावर बसवते तर तो बसत पण नाही आहे बघा, माझ्यावरच चिडतोय. एक आईच करू शकते असे, कारण बाळाला बघत बघतच करावं लागते सगळं. झाले रुद्राला बघत बघत धावत पळत माझ्या चपात्या सगळ्या झाल्या. पूर्ण मोठी गोल करणारी चपाती मी छोटीशी चपाती करून बास करते आता, कारण रुद्र जास्तच वळवळ करायला आहे. कारण झोपेतनं उठला आहे, त्याला भूक लागली आहे खूप. चपाती दिली तर चपाती तो खाई नाही. मनाला आलं तर खूप खातो चपाती, पण आज काय झाले काय माहीत, तो खायला नको म्हणतोय. कमरेवर पण बसत नाही. घरातल्या कामामुळे कसं लहान मुलांकडे द्यायला खूप वेळ मिळत नाही. तरी पण आपलं काम करत करत आपण बघावं लागतं त्याला. चपाती घेतली बाबा एकदाची त्याने, चपाती खातोय आता तो. ड्रेस तर त्याला 3 घातलेत, कारण थंडी खूप आहे, त्यामुळे हात पण त्याचा दिसेना झाला आहे. झाली चपाती आता. तर कणिक डब्यात भरून ठेवायला रुद्राला कमरेवर घेऊन कसे करणार, त्यामुळे मी असेच झाकून ठेवते. नंतर
ॲडजस्ट ठेवता येईल डब्यामध्ये. अशी माझी रोजची संध्याकाळची धावपळ चाललेली असते रुद्रासोबत. जर झोपला तरच काम होतं, नाही तर काम करायला खूप असं हे होतं. झाला किचन कट्टा पण पूर्णपणे आवरून घेतला चपाती शेकेपर्यंत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुद्रासाठी मी संक्रांतीची ज्वेलरी बनवली आहे तो ब्लॉग टाकणार आहे. तर चला भेटूया. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. रुद्राची कशी गमती चालल्या आहेत बघा.